गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा तडाखा हा प्रचंड वाढलाय। नागरिक उन्हाच्या झळा आणि उकाड्यानं अक्षरशः हैराण झालेले आहेत। विदर्भामध्ये तर उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। एप्रिल महिन्यामध्ये सूर्य आग ओकत असल्यानं नागरिक हैराण झालेत। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 46.9 अंश सेल्सिअस आणि अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये तापमानानं 45 अंशांचा टप्पा ओलांडलाय। तर यंदाच्या मोसमातला आतापर्यंतचा हा उच्चांक ठरलाय। वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसतोय। तर अकोला, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण परिस्थिती पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाच्या झळा लागतात, नागरिक त्रस्त आहेत। तर ठिकठिकाणी आपण पाहतोय पारा चढाच राहिलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा पारा आणखी चढाच राहणार आहे। अक्षरशः महाराष्ट्रावर सूर्य कोपल्यासारखे सध्या चित्र दिसतंय। एकदा आपण ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया। विदर्भ कसा होरपळतोय। अकोल्यामध्ये 46.9, अमरावतीमध्ये 46.8, वर्ध्यामध्ये 46.4, चंद्रपूरमध्ये 45 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 44.2 आणि भंडाऱ्यामध्ये 44 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे। तर अकोल्यामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे? सर्वात अधिक पारा हा अकोल्यामध्ये चढलेला आहे। आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी घेतलेला आढावा पाहूया। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून याचा सर्वाधिक फटका जो आहे तो अकोला जिल्ह्याला बसत आहे। अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे राहत आहे। काल जर राज्यातील सर्वाधिक म्हणजे 46.9 अंश तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे। हे या मोसमातलं आतापर्यंत सर्वात अधिक तापमानाची नोंद आहे आणि फक्त हा अकोला जिल्हा पुरताच नव्हे तर देशातील सर्वाधिक तापमान असल्याचं नोंद झालेली आहे आणि या एप्रिल महिन्यातच तापमानाने 45 अंशाचा टप्पा गाठलेला आहे आणि त्यामुळे नागरिकही उष्णतेमुळे हैराण झालेले आहे आणि याची चिंता आता नागरिकांना सतत आहे की मे महिन्यात तापमान आता किती राहणार, कारण की एप्रिल महिन्यातच 45 पर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे तापमानाचा। सध्या नागपूर हवामान खात्याने अकोल्याला येलो अलर्ट आज जाहीर केलेला आहे, त्यामुळे आज उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी दुपारी 2 ते 4, 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे। तसेच आरोग्य विभागाने बाहेर पडताना पाणी सोबत ठेवणे, डोक्यावर कपडा बांधणे आणि दुपारच्या वेळेत शारीरिक श्रम टाळावे अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत। सध्या वाढत्या तापमानामुळे उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। तर प्रत्येकानं स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आता तितकेच गरजेचे आहे। जय जगड, झी मीडिया, अकोला।